नमस्कार. आज अश्विन कृष्ण अष्टमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. दिवाळीमध्ये 7 ते 10 या वेळेतच फटाके उडवण्याचं स्वातंत्र्य, मर्यादा भंग झाल्यास कडक कारवाईचा इशारा. प्रत्येक 10 ते 20 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करा, महानगरपालिका आयुक्त. आणि कोविड योद्ध्यांचं प्रमुख मागण्यांसाठी महानगरपालिका मुख्यालयासमोर 1 दिवसीय काम बंद आंदोलन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. मुंबईसह महानगर प्रदेशातील खालावलेल्या हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा करण्याच्या उद्देशानं आवश्यक उपाययोजनांसाठी उच्च न्यायालयानं 3 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळं सहाय्यक आयुक्त, बांधकाम विभाग आणि शहर विकास विभाग यांनी भरारी गस्ती पथकांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता राखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन होत असल्याची खात्री करावी. त्याचं पालन न करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी दिले आहेत. बांधकामाच्या साइट्स, डेब्रिज वाहतूक, कचरा जाळणं आणि फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा इत्यादी निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यांचं पालन न झाल्यास प्रथम इशारा द्यावा. तरीही काही सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करायला सांगण्यात आलं आहे. या सगळ्याचा दृश्यात्मक परिणाम होऊन मुंबई आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही तर आणखी कठोर निर्बंध लागू करण्याचं सूतोवाच उच्च न्यायालयानं केलं आहे. त्यामुळं ठोस कारवाई करून हवेच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांचीच आहे. याचं भान ठेवून अतिशय कठोरपणे कारवाई करावी असं आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं. हवेची गुणवत्ता खालावायला कारणीभूत असलेले घटक निश्चित करून त्यावर निर्बंध आणण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील आयुक्त बांगर यांनी दिले. प्रत्येक लहान मोठ्या बांधकाम साइट्सची पथकामार्फत पाहणी करून त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्वांच्या पालनाची लेखी हमी घेण्याची जबाबदारी शहर विकास विभागावर देण्यात आली आहे. तसंच शहरात किंवा शहराबाहेरून होणारी डेब्रिजची वाहतूक रोखणं, उघड्यावर कोणताही कचरा जाळला जाणार नाही, शेकोट्या पेटवल्या जाणार नाहीत याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय, नाशिक रोड, वागळे इस्टेट इत्यादी भागात डेब्रिज रस्त्यांच्या कडेला टाकण्याचं प्रमाण जास्त आहे. अशा सर्व ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. शहराच्या बाहेरून रॅबिट डेब्रिज ठाण्यात आणून ते रस्त्यांच्या कडेला टाकलं जातं. त्यामुळं त्यावर निर्बंध येण्यासाठी आनंदनगर, मॉडेला, चेक नाका इथं पुढील काही दिवस कायमस्वरूपी पथकं तैनात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. रात्रीच्या वेळी डेब्रिज टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात.
त्यामुळं सगळ्यांनीच दक्षता घेऊन त्याला पायबंद घालावा असं आयुक्त बांगर यांनी सांगितलंय. फटाक्यांमुळे होणारं दुष्परिणाम, प्रदूषण याबद्दल शालेय विद्यार्थ्यांना जागृत करण्यात यावं, त्यांच्या मार्फत हा संदेश सगळीकडे जावा असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानुसार शिक्षण विभागानं महानगरपालिका तसंच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना फटाक्यांविषयी जागृत करावं असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलंय. दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करून वायू आणि ध्वनीचं प्रदूषण होत असतं. या वर्षीची दिवाळी प्रदूषण मुक्त साजरी केली जावी याकरता प्रदूषण मुक्त दीपावली संकल्प अभियान 2023 या अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली आणि देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तसंच मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शपथ देण्यात आली. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम झाला. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या व्यापक जनजागृतीमुळं फटाके वाजवण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तरीसुद्धा आज देखील याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. त्याच उद्देशानं मंडळामार्फत दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जातात. फटाक्यांमुळे होणारं हवा आणि ध्वनीचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्पना राबवली जाते. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत त्याचं महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक 10 ते 20 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. सध्या ठाणे शहरात महानगरपालिकेची 3 आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची 2 अशी एकूण 5 प्रदूषण नोंद केंद्र आहेत. त्याचबरोबरीनं प्रत्येक 10 ते 20 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी. त्याची माहिती लगेचच सोबतच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर दर्शवण्यात यावी, म्हणजे नागरिकांमध्ये देखील त्याबद्दल जागरूकता वाढेल. हवेची गुणवत्ता अचूक मोजून ती नागरिकांना दाखवता येईल आणि ती दाखवता आली पाहिजे. तसंच माजिवडा आणि विटावा इथं स्मॉग मशीन बसवण्यात आली आहे. त्यापैकी विटावा इथलं मशीन सुरू असून माजिवडा इथलं मशीन लवकरच सुरू करावं असं आयुक्त बांगर यांनी पर्यावरण विभागाला कळवलं आहे. मुंबई महानगरपालिकेचं हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विस्तृत धोरण मार्च 2023 मध्ये तयार केलं आहे. ते ठाणे महानगरपालिकेनं स्वीकारून तात्काळ लागू करण्यात यावं अशा सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्या. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याची माहिती देणारी पोस्टर्स सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेश लॉबीवर लावण्यात यावीत. मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी घ्यायच्या काळजीबद्दल मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अवगत करून त्याचा दैनंदिन पाठपुरावा करावा. तसंच MIDCला देखील औद्योगिक क्षेत्र आणि कंपन्यांमधील घ्यायच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावं असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. माझं कुटुंब माझी पेन्शन आणि इतर मागण्यांसाठी आज कर्मचारी आणि शिक्षकांच्या सहकुटुंब मोर्चा 14 मार्च 2023 पासून 20 मार्च 2023 पर्यंत कर्मचारी शिक्षकांच्या संप आंदोलनानं उभा महाराष्ट्र दणाणून गेला होता. न्याय हक्कांसाठी झगडणाऱ्या कर्मचारी आणि शिक्षकांच्या एकजुटीचा सन्मान ठेवण्यासाठी 20 मार्च 2023 रोजी एका सुकाणू समिती प्रतिनिधीसह गंभीरपणे चर्चा केली होती आणि मागण्यांच्या पूर्ततेची मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली होती. सुमारे 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता तरी जुनी पेन्शन अर्थात OPS संदर्भात अभ्यास करणाऱ्या समितीनं मुदतवाढ घेऊन आता सादर समितीचा अहवाल सादर करावा. पण याबाबत शासनानं अद्याप अधिकृतपणे सदर अहवाल संदर्भातील भाष्य टाळून मौन राखण्याचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. इतर 17 मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवरील चर्चा देखील अद्याप टाळण्यात आली आहे. मधल्या कालावधीत शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचं धोरण आश्चर्यकारकरित्या जाहीर करण्यात आलं आहे. शैक्षणिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा इरादा दिसून येतोय. आरोग्य सेवेबाबत देखील मनुष्यबळाचा कमालीचा तुटवडा दिसून येतोय. जुनी पेन्शन सर्वांना लागू करावी, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावं, रिक्त पदं तात्काळ भरावीत, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करावं यासहित इतर मागण्यांसाठी आज कर्मचारी आणि शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब धडक मोर्चा काढला. कोविड योद्ध्यांचे प्रमुख मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर काम बंद आंदोलन केलं आहे. ठाण्यातील COVID-19 मध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलं आहे. कोविड काळामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी, महिला आणि पुरुष कळवा हॉस्पिटल तसंच ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध हॉस्पिटल्समध्ये रुजू झाले होते. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केलं आहे. या कर्मचाऱ्यांना दर 2 महिन्यांनी मुदतवाढ दिली जाते, ती किमान 6 ते 11 महिन्यांनी द्यावी. सानुग्रह अनुदान, पगारवाढ, सार्वजनिक सुट्ट्या, वैद्यकीय रजा, कायम सेवेत सामावून घेणं अशा विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुष त्यात सहभागी झाले होते. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार आणि भेट घेऊन देखील गांभीर्यानं घेत नसल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम कळवा रुग्णालयावर झाला होता. कळवा रुग्णालयातील कोविड काळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका इथं काम बंद आंदोलन केलं आहे. त्यामुळं कळवा रुग्णालयातील रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत आणि कर्मचारी कमी असल्यानं रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे.
कल्याण डोंबिवलीतील आकाश कंदिलांवर राजकीय छाप दिसत असून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कंदिलांना ग्राहकांची पसंती आहे. दिवाळी निमित्तानं शहरात दिवाळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यातच दिवाळीत घरासमोर आकाश कंदील लावण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली असून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपला मतदारसंघात आपली छाप पडावी याकरता राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात पक्षाचं चिन्ह असलेल्या कंदिलांना पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आपल्या पक्षाचं चिन्ह आणि आपला फोटो असलेले कंदील बनवण्याची मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स देत असून कंदील बनवणाऱ्यांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे या कंदिलामध्ये सर्वात जास्त शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे आणि पक्षाचं चिन्ह असलेल्या कंदिलांना जास्त मागणी कल्याण डोंबिवली बदलापूर नेरळ कर्जत कसारा आणि इतर ग्रामीण भागातून होत असून हे कंदील 2000 पासून 6000 रुपयांपर्यंत विकले जात असल्याचं कंदील विक्रेत्यांनी सांगितलं. कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूसच असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कौशल्य त्याच्या हातात असावं या हेतूनं आणि कारागृहाचं ध्येय सुधारणा आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून कारागृहाच्या कारखाना विभागात व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. तसंच कारागृहात शिक्षा भोगत असताना बंद्यांचं कौशल्य समाजापुढे यावं या उद्देशानं बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच दिवाळी मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात येतं. दिवाळी सण म्हटला की मोठीच आर्थिक उलाढाल होत असते. बाजारात खूपच गर्दीही असते. रस्तोरस्ती दुकानांमध्ये सर्वत्र सेल लागलेले दिसत असतात. ठाण्यात देखील एक सेल लागलाय. या सेलमध्ये कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्तानं हा सेल लागलाय. या सेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू याच कारागृहात गुन्ह्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कौशल्यातून निर्माण झाल्या आहेत. या कारागृह निर्मित दिवाळी मेळावा वस्तू प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि अधीक्षक राणी भोसले यांचे उपस्थितीत करण्यात आलं. तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यरत विविध अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी कारागृहाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कारागृह निर्मित वस्तू आणि प्रदर्शन विक्री केंद्राचं उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक करून सर्व जनतेला सदरील वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं. या दिवाळी मेळावा विक्री करता कैद्यांनी तयार केलेले आकर्षक आकाश कंदील, मातीच्या आकर्षक रंगकाम केलेल्या पणत्या, सुतारकाम विभागात सागवानी लाकडाच्या तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, सागवानी लाकडाच्या खुर्च्या, चौरंग, देवघर पाट, 4 चाकी गाड्या, बैलगाडी, रिव्हॉल्विंग चेअर, हट टाईप की स्टँड, मोबाईल स्टँड तसंच शिवणकाम विभागातील जॅकेट, सुती टॉवेल, सुती हातरुमाल, बेकरी उत्पादनं, ओट्सची बिस्किटं इत्यादी ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन वस्तूंची पाहणी आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दिवाळीमध्ये 7 ते 10 या वेळेतच फटाके उडवण्याचं स्वातंत्र्य मर्यादा भंग झाल्यास कडक कारवाईचा इशारा. प्रत्येक 10 ते 20 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करा. महानगरपालिका आयुक्त. आणि कोविड योद्ध्यांचं प्रमुख मागण्यांसाठी महानगरपालिका मुख्यालयासमोर 1 दिवसीय काम बंद आंदोलन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.